नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 8वी मॅथ्समधील चॅप्टर फर्स्ट रॅशनल अँड इरॅशनल नंबरमधील अतिशय सोपे आणि छोटे असलेले दोन प्रॅक्टिस सेट या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तो म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.2 आणि प्रॅक्टिस सेट 1.3. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स हा एक मुद्दा अभ्यासायचा आहे आणि दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर हा दुसरा मुद्दा आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये अभ्यासायचा आहे. चला तर मग सुरुवात करूयात. नवीन मुद्दा रॅशनल अँड इरॅशनल नंबर या चॅप्टरमधील कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजे दोन परिमेय संख्यांची तुलना करणे हा अतिशय सोपा एक मुद्दा आपण सुरुवातीला अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा दोन रॅशनल नंबर्स असतील तर त्यांच्यामध्ये तुलना कशी करायची यासाठी काही रूल आपण पाहणार आहोत. द फॉलोइंग रूल्स आर युजफुल टू कंपेअर टू रॅशनल नंबर्स. म्हणजे खाली काही नियम दिलेले आहेत, त्या नियमांच्या आधारे दोन परिमेय संख्यांची तुलना करणं आपल्याला सोपं जाणार आहे. तर त्यासाठी दोन रॅशनल नंबर आपण घेऊयात. If a upon b and c upon d, these are two rational numbers. म्हणजे या दोन परिमेय संख्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे परिमेय संख्या कोणाला म्हणायचं, जी संख्या अंश आणि छेद या रूपामध्ये मांडता येते आणि तिचा छेद कधीही शून्य नसतो. अंश आणि छेद ह्या पूर्णांक संख्या असतात, तेव्हा त्या संख्येला आपण रॅशनल म्हणजे परिमेय संख्या असं म्हणतो. आता दोन परिमेय संख्यांची तुलना करण्यासाठी आपल्याला या दोन संख्यांच्या अंश आणि छेद यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करावं लागेल आणि त्यांच्या गुणाकारांची तुलना करून त्या तुलनेवरून आपल्याला त्या दोन रॅशनल नंबरचं कंपॅरिझन करायचं आहे. जर समजा आपण ए आणि डी यांचा प्रॉडक्ट घेतला आणि बी आणि सी यांचा प्रॉडक्ट घेतला, जर ए आणि डी यांचा गुणाकार हा लहान असेल बी आणि सी पेक्षा, तर a अपॉन बी इज लेस दॅन सी अपॉन डी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या दोघांचा तुलना करताना पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद यांचा सुरुवातीला गुणाकार आपल्याला घ्यायचा आहे. दुसरा गुणाकार आपण घेणार आहोत पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश. यापैकी जर पहिला गुणाकार लहान असेल तर पहिली रॅशनल नंबर किंवा पहिली परिमेय संख्या लहान असेल. त्यानंतर दुसरा गुणाकार मोठा असेल तर दुसरा अपूर्णांक मोठा असेल आणि दोन्ही गुणाकार समान असतील तर दोनही परिमेय संख्या या समान असतील. म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे इफ ए इंटू डी इज लेस दॅन बी इंटू सी, दॅट मीन्स ए अपॉन बी इज लेस दॅन सी अपॉन डी. म्हणजे या ठिकाणी पहिला गुणाकार हा लहान असल्यामुळे पहिली परिमेय संख्या पहिला रॅशनल नंबर हा लहान आलेला आहे. दुसरा इफ ए इंटू डी इज इक्वल टू बी इंटू सी, म्हणजे दोनही गुणाकार जर समान असतील तर आपल्याला असं म्हणता येईल बोथ द रॅशनल नंबर्स आर इक्वल ऑर सेम, दॅट मीन्स ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. अँड थर्ड पॉसिबिलिटी इज इफ ए इंटू डी इज ग्रेटर दॅन बी इंटू सी, म्हणजे पहिला गुणाकार मोठा असेल दुसऱ्या गुणाकारापेक्षा तर फर्स्ट रॅशनल नंबर इज ग्रेटर दॅन सेकंड रॅशनल नंबर. हे अतिशय सोपं आहे. उदाहरणे सोडवताना आपल्याला याचा सराव होणार आहे. त्यामुळे आपण प्रॅक्टिस सेट 1.2 जो अतिशय सोपा आणि छोटा आहे, याच्यामध्ये एकच प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपण काही कंपॅरिझन्स करणार आहोत. पण या क्वेश्चनमध्ये कंपॅरिझन करताना इयत्ता 6वी पासून आपण काही संख्यांचे कंपॅरिझन करत आलेलो आहे, तेही काही नियम आपण वापरणार आहोत आणि शेवटच्या काही उदाहरणांमध्ये या 3 रूलचा आपण उपयोग करून कंपॅरिझन करणार आहोत. तर सुरुवातीला पहिलं एक्झाम्पल आहे -7 and -2. आता विद्यार्थी मित्रांनो, -7 आणि -2 हे रॅशनल नंबर आहेत, कारण ते आपल्याला अंश आणि छेद या रूपामध्ये मांडता येतील. त्या दोघांनाही आपण छेद 1 लिहू शकतो, दॅट मीन्स दिस टू नंबर्स आर रॅशनल नंबर्स. परंतु या ठिकाणी छेद 1 असल्यामुळे तो छेद 1 या ठिकाणी लिहिलेला नाही, म्हणजे हे पूर्णांक संख्या आहेत. मग पूर्णांक संख्यांची तुलना करताना इयत्ता 6वी मध्ये आपण शिकलेलो आहोत नंबर लाईन. तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर लाईनवरती
रॅशनल नंबरचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. नंबर लाईनवरती झिरोच्या लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर असतात, झिरोच्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात. तुलना करताना जर आपल्याला या दोन संख्यांची तुलना करायची असेल तर नंबर लाईनवरती कोणती संख्या उजवीकडे आहे ती संख्या मोठी असेल आणि डावीकडील संख्या ही लहान असणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो या संख्या आपण संख्या रेषेवरती दाखवल्या तर -7 हा -2च्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे डावीकडे असणार आहे, तर -2 हा -7च्या राईट हँड साईडला असणार आहे, म्हणजे हा उजवीकडे असणार आहे. मग उजवीकडील संख्या ही डावीकडील संख्येच्या पेक्षा मोठी असते. याचा अर्थ -2 हा -7 पेक्षा मोठा आहे. या ठिकाणी फक्त आपण तार्किक विचार केलाय आणि डायरेक्ट आपलं उत्तर आहे -7 इज लेस दॅन -2. दॅट मीन्स -2 इज ग्रेटर दॅन -7. हे डायरेक्ट उत्तर आपण घेतलेलं आहे. सेकंड, 0 अँड -9/2. आता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा या ठिकाणी जो विचार आपण केलाय तोच विचार या ठिकाणी करणार आहोत. संख्या रेषेवरती ऋण संख्या 0च्या डावीकडे असतात. याचा अर्थ ही ऋण संख्या जर असेल तर ही 0च्या डावीकडे असेल आणि ही जर 0च्या डावीकडे असेल तर ती 0पेक्षा लहान असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण उत्तर लिहू शकतो 0 इज ग्रेटर दॅन -9/2. दॅट मीन्स -9/2 इज लेस दॅन 0. म्हणजे हा डावीकडे आहे संख्या रेषेवरती 0च्या, म्हणून -9/2 हा 0पेक्षा लहान आहे. ही 6वीची उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 8/7 इज 8/7 अँड 0. आता 8/7 हा पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ तो 0च्या उजवीकडे असेल, म्हणजे 8/7 इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर डायरेक्ट लिहू शकतो 8/7 इज ग्रेटर दॅन 0. या स्वरूपातली अतिशय सोपी उदाहरणे याच्यामध्ये आहेत. नेक्स्ट, -5/4 अँड 1/4. विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी आपण 6वीमध्येच काही या स्वरूपातले कंपॅरिझन केलेलं आहे. इथे पहा, फक्त 6वीमध्ये आपण यांना फ्रॅक्शन असं म्हटलं होतं, या ठिकाणी आपण त्यांना रॅशनल नंबर्स असं म्हणतोय. या दोनही रॅशनल नंबरचा म्हणजे फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा सेम आहे, म्हणजे छेद समान आहे. आणि जेव्हा छेद समान असतो तेव्हा तुलना करताना ज्याचा अंश मोठा तो फ्रॅक्शन मोठा असतो. म्हणून या ठिकाणी आपण एक उत्तर लिहिणार आहोत. हिअर डिनॉमिनेटर्स आर इक्वल. मग आता आपण अंशांची तुलना करूयात. मग मला सांगा -5 मोठा असेल की +1 मोठा असेल? तर संख्या रेषेवरती तुलना करता +1 हा उजव्या बाजूला असेल तर -5 हा डाव्या बाजूला असेल, म्हणजे याचा अर्थ +1 हा मोठा असेल -5 पेक्षा. म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय -5 इज लेस दॅन 1. दॅट मीन्स 1 इज ग्रेटर दॅन -5. मग जर या दुसऱ्या परिमेय संख्येचा अंश मोठा असेल तर दुसरी संख्या मोठी असणार आहे. म्हणून आपण या तुलनेवरून हेच साइन या दोन परिमेय संख्यांमध्ये टाकणार आहोत. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो -5/4 इज लेस दॅन 1/4. याच पद्धतीचं दुसरं एक्झाम्पल आपण पाहूयात. 40/29 अँड 141/29. याही ठिकाणी दोघांचेही छेद समान आहेत. म्हणून या ठिकाणी आपण इथे एक वाक्य लिहिले, हेअर डिनॉमिनेटर्स आर सेम देअरफॉर कम्पेअर द न्यूमरेटर्स. मग आता मला सांगा 40 मोठे आहेत की 141 मोठे आहेत? या दोन अंशांची आपण तुलना करणार आहोत. दोनही पॉझिटिव्ह आहेत. आता हे आपल्याला कंपॅरिझन सोपं जाईल कारण दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. मग 141 मोठा असणार आहे कारण संख्या रेषेवरती तो 40च्या उजवीकडे असेल. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो 40 इज लेस दॅन 141. दॅट मीन्स 40/29 इज लेस दॅन 141/29. म्हणजे हेच साइन आपण या ठिकाणी टाकले. या ठिकाणी छेद समान आहे म्हणून आपल्याला तुलना करताना सोपं गेलं. या ठिकाणी आपण कोणती संख्या संख्या रेषेवरती उजवीकडे आहे ती मोठी तर डावीकडे आहे ती लहान, त्याच संकल्पनेचा उपयोग याही ठिकाणी केलेला आहे. मात्र छेद समान आहेत त्यामुळे हेच साइन उचलून आपण या दोन परिमेय संख्यांच्या मध्ये टाकलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल याच प्रकारचं आहे. -17/20 अँड -13/20. आता या ठिकाणी हे निगेटिव्ह साइन हे दोनही म्हणजे अंश आणि छेदाच्या बरोबर मध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी ते अंशाला दिलेलं आहे. मग हे साइन जे आहे निगेटिव्ह साइन ते आपण अंशाला किंवा छेदाला दोघांपैकी कुणालाही देऊ शकतो. आपण ते अंशाला देऊन टाकूयात. मग -17/20 कॅन बी रिटन ॲज -17/20. म्हणजे या दोघांचा अर्थ सेम आहे. आता या ठिकाणी दोघांचे पुन्हा छेद समान आहेत. मग -17
आणि -13 यांची आपण तुलना करूयात. -17 इज ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ -13 म्हणजे ऋण 17 हा ऋण 13च्या डावीकडे असेल म्हणून तो लहान असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूयात हिअर डिनॉमिनेटर्स आर इक्वल देअरफॉर कंपेअर न्यूमरेटर्स दॅट मीन्स -17 इज लेस दॅन -13. याचा अर्थ पहिल्या रॅशनल नंबरचा न्यूमरेटर लहान आहे म्हणून पहिला रॅशनल नंबर लहान आहे. दॅट मीन्स -17/20 इज लेस दॅन -13/20. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दोघांचेही छेद समान होते म्हणून तुलना करणं सोपं गेलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, इथे मात्र या दोन रॅशनल नंबरचे छेद समान नाहीत म्हणून आपण हे 3 रूल्स जे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत या 3 रूलचा या ठिकाणी उपयोग करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला 15 आणि 16 म्हणजे पहिल्याचा न्यूमरेटर आणि दुसऱ्या रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर यांचा आपण प्रोडक्ट घेणार आहोत. दॅट मीन्स 15 × 16 आणि नंतर मग 12 आणि 7 म्हणजे डिनॉमिनेटर ऑफ फर्स्ट रॅशनल नंबर अँड न्यूमरेटर ऑफ सेकंड रॅशनल नंबर यांचा प्रोडक्ट या ठिकाणी आपण घेणार आहोत, गुणाकार घेणार आहोत. मग तो गुणाकार या ठिकाणी मांडलाय. 15 × 16 इज इक्वल टू 240 अँड 12 × 7 इज इक्वल टू 84. फक्त विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक काळजी घ्यायची, पहिला प्रॉडक्ट हा या दोघांचाच घ्यायचा आहे, नंतर दुसरा प्रॉडक्ट हा या दोघांचा घ्यायचा. हा जर आधी घेतला आणि हा नंतर घेतला तर आपला कंपॅरिझन चुकू शकेल. म्हणून या ठिकाणी या दोघांचं प्रॉडक्ट हा आधी घ्यायचा आहे, नंतर या दोघांचा प्रॉडक्ट या ठिकाणी आपल्याला मांडायचा. आता या दोघांचे जे गुणाकार आहेत 240 आणि 84 यांचं कंपॅरिझन आपण करूयात. यामध्ये सांगितल्याप्रमाणे 240 इज ग्रेटर दॅन 84 दॅट मीन्स फर्स्ट प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन सेकंड प्रॉडक्ट. मग हा जो नियम आहे तिसरा, फर्स्ट प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन सेकंड प्रॉडक्ट दॅट मीन्स फर्स्ट रॅशनल नंबर इज ग्रेटर दॅन सेकंड रॅशनल नंबर. म्हणून हेच साईन आपण यांच्यामध्ये टाकणार आहोत. दॅट मीन्स 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. अतिशय सोपं एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. शेवटचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. -25/8 अँड -9/4 याही ठिकाणी डिनॉमिनेटर डिफरंट आहेत म्हणून आपण प्रॉडक्ट घेणार आहोत. पहिला -25 अँड 4 यांचा प्रॉडक्ट येईल -100 आणि दुसरा प्रॉडक्ट घेणार आहोत आपण 8 × -9 दॅट मीन्स -72. मग हे प्रॉडक्ट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता या दोन प्रॉडक्ट म्हणजे या दोन गुणाकारांची आपण तुलना करणार आहोत. -100 अँड -72. आता -72 इज ऑन द राईट हँड साइड ऑफ -100 दॅट मीन्स -72 इज ग्रेटर दॅन -100 म्हणजे दुसरा गुणाकार मोठा आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा पहिला नियम वापरावा लागेल. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणूयात हिअर -100 इज लेस दॅन -72 दॅट मीन्स सेकंड रॅशनल नंबर इज ग्रेटर दॅन फर्स्ट रॅशनल नंबर दॅट मीन्स -25/8 इज लेस दॅन -9/4. आता विद्यार्थी मित्रांनो या प्रॅक्टिस सेटमध्ये छोटीशी 2 उदाहरणं उरलेली आहेत. ती तुम्ही या रूलचा उपयोग करून त्यांचं कंपॅरिझन करा. त्यानंतर आपण याच चॅप्टरमधला पुढचा एक मुद्दा पाहणार आहोत. तो म्हणजे डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्यांचं दशांश रूपातली मांडणी. मग या ठिकाणी दशांश रूपातली मांडणी 3 प्रकारची असते. देर आर 3 टाइप्स ऑफ डेसिमल फॉर्म्स. फर्स्ट वन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. टर्मिनेटिंग म्हणजे काय की एखाद्या संख्येचं दशांश रूप हे खंडित असतं. म्हणजे भागाकार करताना एका संख्येला दुसऱ्या संख्येने भागाकार करताना तो भागाकार टर्मिनेट होतो, याचा अर्थ संपतो, तिथे बाकी शून्य येते म्हणजे भागाकार संपतो. मग अशा संपणाऱ्या रूपाला दशांश रूपाला टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे नॉन टर्मिनेटिंग. त्याच्यामध्ये भागाकार टर्मिनेट होत नाही, त्याच्यामध्ये अनंत डेसिमल फ्रॅक्शन नंतर अनंत डिजिट्स असतात, ते कधीही संपत नाहीत. पण पुन्हा नॉन टर्मिनेटिंग मध्ये 2 प्रकार पडतात. एक रिकरिंग डेसिमल फॉर्म अँड नॉन रिकरिंग डेसिमल फॉर्म. त्याचे प्रकार तुम्हाला समजतील, आपण पुढे पाहणार आहोत. डेसिमल फ्रॅक्शनचा सेकंड टाइप आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. मग नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय की ते दशांश रूप संपत नाही, मात्र त्यामध्ये येणारे अंक किंवा अंकांचा गट म्हणजे डिजिट किंवा ग्रुप ऑफ डिजिट्स हे रिपीट होतात, तेच पुन्हा 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 येत राहतात. असं जे रूप आहे डेसिमल फॉर्मचं त्याला म्हटलं जातं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आणि दुसरा एक प्रकार आहे की डेसिमल फॉर्म हा टर्मिनेट होत नाही, तो नॉन टर्मिनेटिंग असतो, पण त्यामध्ये
डिजिट किंवा ग्रुप ऑफ डिजिटचं आवर्तन येत नाही, रिकरेशन येत नाही, रिकरिंग होत नाहीत, त्याचं रिपिटेशन होत नाही, मग त्याला म्हटलं जातं नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता या तीनपैकी जे रॅशनल नंबर असतात त्यांचा डेसिमल फॉर्म हा नेहमी एकतर टर्मिनेटिंग असतो किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतो. म्हणजे ज्या संख्येचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग असतो किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतो त्याला आपल्याला रॅशनल नंबर म्हणता येईल. आणि ज्यांचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असतो त्याला आपण इरॅशनल नंबर म्हणणार आहोत. ते 9वीला गेल्यानंतर आपल्याला पाहायचं आहेच. आणि या इयत्तेमध्ये आपण त्याचं रिप्रेझेंटेशन हे नंबर लाईनवरती करणार आहोत. मग सध्या आपण या दोन प्रकारचे डेसिमल फॉर्मचं रिप्रेझेंटेशन करणार आहोत. या ठिकाणी एक मुद्दा आपण घेतलेला आहे. डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स इज आयदर टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्येचं दशांश रूप हे खंडित असतं किंवा अखंडित आवर्ती असतं. याला अखंडित आवर्ती म्हणतात, याला अखंडित अनावर्ती म्हणतात, तर याला खंडित दशांश रूप म्हटलं जातं. म्हणजे परिमेय संख्येचं दशांश रूप हे टर्मिनेटिंग डेसिमल किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग असेल तर तो आपण नॉन टर्मिनेटिंग मध्ये रूपांतरित करू शकतो. इथं आपण म्हटलेलं आहे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म कॅन बी रिटन ॲज अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. फॉर एक्झाम्पल 7/4 जर आपण 7ला 4ने भागलं तर त्याचं दशांश रूप येईल 1.75. आता 1.75 हा कसा लिहिता येतो? तो 1.75 0 0 0 0 अँड सो ऑन. म्हणजे याच्या पुढे कितीही झिरो मांडता येतील, या झिरोला महत्व नसतं. मग या ठिकाणी एक अंक रिपीट झालेला आहे. कोणता अंक रिपीट झाला आहे? तर 0 हा रिपीट झालेला आहे. मग हा अनंतापर्यंत येऊ शकतो, अनंतापर्यंत आपण लिहू शकतो. म्हणजे हा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म होता, त्याला आपण रूपांतरित केलेला आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग मध्ये. आता यामध्ये 0 हा रिपीट होतो म्हणून याची लिहिण्याची पद्धत अशी आहे 1.750 बार. या बारचा अर्थ असा आहे की 0 हा अंक रिपीट झालाय. जो अंक किंवा ज्या अंकांच्या डोक्यावरती आपण बार देतो ते अंक त्या डेसिमल फॉर्म मध्ये रिपीट होतात असा त्याचा अर्थ होतो. तर आपल्याला याचा उपयोग करून प्रॅक्टिस सेट 1.3 मधील सोपी एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. भागाकाराची उदाहरणं असणार आहेत. दिलेल्या रॅशनल नंबरचा आपल्याला डेसिमल फॉर्म लिहायचा आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन द डेसिमल फॉर्म. म्हणजे आपल्याला दिलेल्या परिमेय संख्या दशांश रूपामध्ये मांडायच्या आहेत. फर्स्ट 9/37. आता 9/37 हा डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचा म्हटल्यानंतर बरेचसे विद्यार्थी चुकून 9.37 असं लिहून टाकतात, तर हे चुकीचं आहे. इथं या रॅशनल नंबरला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 9ला 37 ने डिवाइड करावं लागेल. आपली जी ट्रॅडिशनल मेथड आहे, पारंपरिक भागाकाराची पद्धती आहे, त्या भागाकाराच्या पद्धतीने आपण भागाकार करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण 9ला 37 ने डिवाइड करणार आहोत. आता हा भागाकार करण्यासाठी आपल्याला 37चा टेबल येणं गरजेचं आहे. मुद्दामून मी या ठिकाणी तो 37चा टेबल म्हणजे 37चा पाडा जो आहे तो पाडा या ठिकाणी लिहून घेतो. म्हणजे 37 1 जार 37, 37 2 जार 74 या रीतीने आपण पाडा लिहून घेतला. आता हा जो 9 आहे तो 9 हा 9.0000 आणि इन्फिनिटी पर्यंत आपण असं लिहू शकतो. आता पहा 37 ना आपण 9ला डिवाइड करणार आहोत. 37च्या टेबलमध्ये 9 पेक्षा लहान अंक नाही म्हणून या ठिकाणी आपण 37 037 हा या ठिकाणी म्हणजे 37 0 37 म्हणजे 37 0 0 म्हणजे पहिल्यांदा आपण शून्याचा भाग देणार आहोत म्हणून या ठिकाणी आपला येईल 37 0 0. या ठिकाणी आपण 0 लिहिणार आहोत म्हणजे वरती 0 येईल आणि मग 9 मधून आपण 0 मायनस केला की आपलं उत्तर पुन्हा येणार आहे 9. आता आपल्याला वरून एक 0 खाली घ्यायचा आहे पण या ठिकाणी डेसिमल पॉइंट आलेला आहे म्हणून इथं आपण डेसिमल पॉइंट देऊन घेणार आहोत. त्या ठिकाणी आपण 0 खाली घेतला आणि या ठिकाणी आपण डेसिमल पॉइंट दिला. आता 90 झाले. 90 पेक्षा लहान असणारा नंबर टेबलमध्ये आहे 74. दॅट मीन्स 37 2 जार 74. मग या ठिकाणी आपण 74 लिहूयात आणि वरती इथं येतील 2
म्हणजे वरती आपण 2 घेतले. आता 90 आणि 74 यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर ते सबट्रॅक्शन या ठिकाणी येणार आहे 16 यांची वजाबाकी येईल. आता पुन्हा एक 0 आपण वरून घेणार आहोत. आता पुन्हा डेसिमल पॉईंट द्यायची गरज नाही कारण एकदा आपण दिलेला आहे. मग या ठिकाणी आपण जर 0 दिला तर ते होतील 160. आता 160 पेक्षा लहान संख्या आहे 148 म्हणजे 37 4s are 148 म्हणजे या ठिकाणी आपण 148 घेऊयात. वरती 4 येतील आणि मग या दोघांची सबट्रॅक्शन येणार आहे 12. आता पुन्हा एक 0 आपण घेऊयात 120 पेक्षा स्मॉलेस्ट नंबर आहे 111. दॅट मीन्स 37 3s are 111 या ठिकाणी 3 येतील आणि मग या दोघांची वजाबाकी आपण या ठिकाणी करूयात. ती वजाबाकी येणार आहे 90. आता पुन्हा जर आपण वरून 0 घेतला तर या ठिकाणी 90 येईल. पुन्हा इथं जसं होईल तसंच या ठिकाणी पुन्हा 74, पुन्हा 16 शिल्लक राहतील, पुन्हा या ठिकाणी 12 शिल्लक राहतील, पुन्हा या ठिकाणी वजाबाकी 9 येईल आणि हे रिपिटेशन व्हायला सुरुवात होईल. मग या ठिकाणी हा जो भागाकार आहे हा भागाकार कधीही संपणार नाही. म्हणून या भागाकाराचं उत्तर आपण लिहिणार आहोत 0.243 अँड सो ऑन. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या अंक आता रिपीट होतील पुन्हा इथं येईल 2, त्यापुढे येईल 4, त्यानंतर 3, पुन्हा 2, 4, 3. म्हणजे या ठिकाणी ग्रुप ऑफ 3 डिजिट्स 2, 4 अँड 3 हा ग्रुप रिपीट होणार आहे. म्हणून या रॅशनल नंबरचं जे डेसिमल फॉर्म आहे ते डेसिमल फॉर्म आहे 9/37 = 0.243 अँड सो ऑन. मग या ठिकाणी हा 3 अंकांचा गट रिपीट होतो आहे म्हणून आपण त्या 3 अंकांच्या गटावरती बार दिलेला आहे. म्हणजे हा जो डेसिमल फॉर्म आहे इट इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे इथं 2, 4 आणि 3 रिपीट होत आहेत म्हणून आपण तोच डेसिमल फॉर्म या स्वरूपामध्ये दिला आहे 0.243 बार. म्हणजे त्याच्या डोक्यावरती आपण बार दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ 2, 4, 3 हा रिपीट होतोय म्हणजे हा रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. पुढचं एक्झाम्पल आपण पाहूयात -103/5. आता मी या ठिकाणी प्रत्येक स्टेप मांडत बसणार नाही. या ठिकाणी पहा हा निगेटिव्ह साईन आहे ते त्याचा आपण सध्या विचार करणार आहोत. आपण 103 ला 5 ने डिवाइड करून घेऊयात. मग 103 ला जर आपण 5 ने भागलं तर 103 लिहिताना मी त्याच्या पुढे डेसिमल पॉईंट 2 कितीही 0 मांडू शकतो म्हणून 0.000 अँड सो ऑन येथे लिहिलंय. या ठिकाणी मी 5 ने भाग दिलेला आहे. आता तुम्हाला सोपं जाईल. कितीचा भाग गेला? उत्तर आलेलं आहे 20.6. आता या ठिकाणी बाकी 0 आले, रिमाइंडर 0 आलं म्हणजे आपला हा भागाकार टर्मिनेट झाला, संपला. म्हणजे याच्या पुढे आता काहीही येणार नाही. म्हणजे हा जो डेसिमल फॉर्म आहे इट इज अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे हा जो 103/5 आहे निगेटिव्ह आहे त्याचं डेसिमल फॉर्म हा निगेटिव्ह असल्यामुळे याला आपल्याला निगेटिव्ह साईन द्यावं लागेल. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो -103/5 इज इक्वल टू -20/6 कारण हा निगेटिव्ह होता अँड इट इज अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे हा भागाकार जर तुम्हाला समजलेला असेल म्हणजे एखाद्या पूर्णांक संख्येमध्ये डेसिमल पॉईंट देऊन आपण पुढे कितीही 0 देऊ शकतो आणि तो भागाकार संपेपर्यंत किंवा त्या भागाकारामध्ये अंक डिजिट किंवा डिजिटचा ग्रुप रिपीट होईपर्यंत आपण भागाकार करतोय आणि मग डेसिमल फॉर्म ठरवतोय आपण टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. नेक्स्ट एक्झाम्पल इज -11/13. आता या ठिकाणी 13चा टेबल आपला पाठ असणं गरजेचं आहे. -11/13 ला डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण सध्या निगेटिव्ह साईनचा विचार करणार नाहीत. 11 ला आपण 13 ने डिवाइड करून घेऊयात. मी डायरेक्ट भागाकार करून या ठिकाणी घेतलेला आहे. 11 कसा लिहिला? 11.0000 अँड सो ऑन. या 0ला महत्व नाही. आता या ठिकाणी 13 आणि 11 ला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी 0चा भाग दिला. 11 मधून 0 मायनस केले, पुन्हा 11 आले, वरून एक 0 घेतला पण तो 0 घेण्यापूर्वी इथे डेसिमल पॉईंट असल्यामुळे याही ठिकाणी डेसिमल पॉईंट घेतला आणि मग आपण या ठिकाणी भागाकार करत चाललेलो आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी 6 घरापर्यंत भागाकार केल्यानंतर या ठिकाणी बाकी 11 आली होती, या ठिकाणी 6 आली होती, वरून एक 0 घेतला होता, इथे रिमाइंडर 8 आला होता, या ठिकाणी रिमाइंडर 2 आला होता, या ठिकाणी 7 आला होता, या ठिकाणी 5 आला होता, पुढे आपण 0 वरून घेतलेले आहेत. या ठिकाणी पुन्हा 11 आला. म्हणजे या ठिकाणी 11 आला होता, इथेही पुन्हा 11 आला, म्हणजे इथून पुढे पुन्हा रिपिटेशन सुरू होईल. मग या भागाकारामध्ये 6 डिजिट रिपीट होणार आहेत. 8 4 6 1 5 3
अगेन 846,153 हा भागाकार कधीही संपणार नाही. दॅट मीन्स दिस डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग टाईप. म्हणजे याच्यामध्ये 6 अंकांचा गट रिपीट होणार आहे, भागाकार कधीही संपणार नाही, कधीही खंडित होणार नाही. म्हणून या रूपाला मराठीमध्ये म्हटलं तर अखंडित आवर्ती दशांश रूप. म्हणजे या ठिकाणी आपण 11/13 निगेटिव्ह 11/13 हा कसा लिहिणार तर या ठिकाणी निगेटिव्ह साईन होतो म्हणून यालाही निगेटिव्ह साईन देणार. निगेटिव्ह 0.846153 अँड सो ऑन. मग हा 6 अंकांचा गट रिपीट होणार आहे म्हणून हेच आपण या पद्धतीने मांडलं 0.846153 बार. म्हणजे याचा अर्थ या 6 अंकांचा गट या डेसिमल फॉर्ममध्ये रिपीट होईल. हा डेसिमल फॉर्म कधीही संपणार नाही. दॅट मीन्स दिस डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. आता यामध्ये आणखी 2 उदाहरणे शिल्लक आहेत. ती 2 उदाहरणे तुम्ही घरी सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर या टॉपिकमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये एक छोटासा मुद्दा आहे, तो म्हणजे इरॅशनल नंबर्स. त्याची डेफिनेशन अतिशय सोपी आहे. इरॅशनल नंबर कुणाला म्हणायचं? ज्याचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असतो. म्हणजे तो कधीही संपत नाही, मात्र ज्या पद्धतीने इथे अंक रिपीट होत आहेत तिथे मात्र त्याच्या डेसिमल फॉर्ममध्ये अंक किंवा अंकांचा गट ठराविक कालावधीनंतर रिपीट होत नाही, त्याच्यामध्ये सिक्वेन्स नसते. असा जो डेसिमल फॉर्म आहे जो नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असतो त्या स्वरूपातल्या नंबरला इरॅशनल नंबर्स म्हणतात. इरॅशनल नंबर्स कोणते कोणते तुम्हाला सांगतो. √2, √3, √5, √4 नाही आहे कारण √4चं स्क्वेअर रूट निघतं ते 2 आणि 2 हा आपण अंश आणि छेद या रूपामध्ये मांडू शकतो म्हणून तो रॅशनल नंबर आहे. म्हणजे √2, √3, √5, √7, √6, √8, √10 असे जे नंबर्स आहेत ते नंबर्स इरॅशनल नंबर्स आहेत. आणि मग आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये हे इरॅशनल नंबर लाईनवरती दाखवायचे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी मी व्हिडिओ तयार करणार नाही. इयत्ता 9वीच्या रियल नंबर्स या चॅप्टरसाठी मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे रियल नंबर्स डॅश रिप्रेझेंटेशन ऑफ इरॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. त्या प्रॅक्टिस सेटमध्ये जे एक्झाम्पल घेतलेलं आहे तेच एक्झाम्पल आपल्या प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये आहे. म्हणून तुम्ही तो व्हिडिओ पहा 9वीचा रियल नंबरचा. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी अवेलेबल होतील. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओमधील उदाहरणे अतिशय सोपी होते. घरी सराव करा. एक्झाम्पल तुम्ही स्वतः तयार करा. त्यांचा सराव करून ती उदाहरणांचे डेसिमल फॉर्म किंवा कंपॅरिझन करून तुमच्या विषय शिक्षकांना नक्की दाखवा. काळजी घ्या. धन्यवाद.